हॅलो गाईज, वेलकम टू फूडियात. तर आज आपण बनवत आहोत व्हेज पुलाव. प्रत्येक फॅमिलीत पुलाव हा खूप फेवरेट असतो. तर मी त्यासाठी घेते एका पॅनमध्ये 2 पळी तेल. ते छान आपण गरम होऊ देणार आहे. नंतर आपण त्याच्यात टाकणार 1 वाटी चॉप केलेली फुलगोबी आणि 1 वाटी चॉप केलेला राऊंड शेपमध्ये बटाटा. ते छान आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय त्याचा कलर किती छान चेंज झालाय. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच आम्ही तुमच्यासाठी चमचमीत रेसिपीज घेऊन येणार आहोत. नंतर आपण त्याच पॅनमध्ये काही खडे गरम मसाले टाकतो, जसे की दालचिनी, तेजपान, लवंग. तर छान ते भाजले गेले. नंतर आपण त्याच्यात टाकलाय 2 वाटी चॉप केलेला कांदा. जेवढा कांदा जास्त तेवढा पुलावला छान टेस्ट येतो. तर छान आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय कांद्याचा कलर छान चेंज झालाय आणि कांद्याने सगळं तेल सोडलंय. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत 10 ते 12 हिरवी मिरची. मी फक्त हिरव्या मिरचीचा पुलाव बनवते, म्हणून मी त्याच्यात हिरवी मिरची जास्त क्वांटिटीत ऍड केली. जर तुम्हाला लाल मिरचीचा बनवायचा असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल. आता छान आपण हिरवी मिरची फ्राय करून घेतली. नंतर आपण त्याच्यात टाकलंय आलं लसणाची पेस्ट. तर छान आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकताय जेवढे मसाले आणि इन्ग्रेडियंट्स छान भाजले जातील तेवढा पुलाव टेस्टी बनतो. तर छान हे सगळं भाजलं गेलंय. नंतर आपण त्याच्यात टाकले जे आपण बटाटे आणि फुलगोबी फ्राय केली होती ती ऍड केली आणि अर्धी वाटी फ्रोझन वटाणे ऍड केले घरचे. ते छान आपण आता मिक्स करून घेऊ. बघू शकताय छान ते मिक्स झालंय. त्यांनी सर्व तेल सोडले. आता आपण त्याच्यात काही रंगीबेरंगी मसाले टाकले, जसं की 2 चमचे धनिया पावडर, 1 चम्मच घरचा गरम मसाला, 2 चम्मच बिर्याणी मसाला. तर छान ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकताय छान सर्व मसाल्यांनी छान सगळं तेल सोडलंय, म्हणजे मसाले छान भाजले गेले. आता आपण त्याच्यात ऍड केलंय 1 वाटी फ्रेश दही. दही जास्त आंबट नसावं. जर तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ऍड करू शकतात. तर छान ते सर्व मसाले आणि दहीने छान तेल सोडलंय. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत बासमती राईस. हे छान आपण अगोदर फ्राय करून घेऊ. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत 2 वाटी बासमती राईस आणि या सर्व इन्ग्रेडियंट्स मध्ये राईस आपण छान मिक्स करून घेऊ. जर आपण कुकरमध्ये पुलाव लावला तर तो जास्त फास्ट बनतो, पण त्याची टेस्ट पॅनच्या पुलावपेक्षाही कमीच असते. तुम्ही बघू शकता आपण राईस छान मिक्स केलाय. नंतर आपण त्याच्यात टाकतोय 3 ग्लास गरम पाणी. आपण थोडं थोडं पाणी टाकून छान ते मिक्स करून घेऊ आणि आपण या स्टेजला गॅसची फ्लेम ही फुल ठेवणार आहोत, जेणेकरून तांदूळ हे कचवट राहायला नको. ते छान गरम पाण्यात मिक्स व्हायला हवे. बघू शकताय पाण्याला आता उकळी पण फुटायला लागली. आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत चॉप केलेला पुदिना आणि चॉप केलेली कोथिंबीर. छान आपण आता हे सर्व स्टर करून घेऊ. किती सुंदर दिसतंय ते. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तुम्हाला कमी हवं असेल तुम्ही कमी टाकू शकता. आता छान आपण हे सर्व मीठही स्टर करून घेऊ, जेणेकरून ते छान मिक्स होऊन जातं. नंतर आपण 10 ते 15 मिनिटांसाठी लीड बंद करून गॅसची फ्लेम कमी करून ते पुलाव होऊ देऊ. आता तुम्ही 15 मिनिटांनंतर रिझल्ट बघू शकताय. पुलाव किती छान दिसतोय. आता आपण अगोदर तांदूळ चेक करून पाहू. बोटाने दाबून ते किती छान शिजले की कसवडले, छान झाले. आपल्या बोटाने लगेच तांदूळ हा क्रश होतोय, म्हणजे तो छान शिजलाय.
तर आपण सर्व करूया आता. छानपैकी आपला पुलाव कसा मोकळा मोकळा झालाय, असाच आपल्याला पुलाव लागतो. त्याच्यासोबत आपण घ्यायचा काकडीचा रायता. थँक्यू.